नमस्कार, जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मी अमोल जोशी. आयुष्य हा होकार आहे तर मृत्यू हा नकार आहे. अनेकांच्या आयुष्यात अचानकपणे हा नकार समोर येऊन उभा राहतो आणि मग सुरू होतो होकार आणि नकाराचा संघर्ष. या संघर्षात नकारावर मात करून विजय खेचून आणणाऱ्या व्यक्तीच असतात आशेची खरी बेटं. अशाच एका आशेच्या बेटाला आज आपण भेटणार आहोत. जिंदगी मिलेगी दोबाराच्या सेटवर स्वागत करूया डॉक्टर कल्पना खराडे यांचं. कल्पनाजी, आपलं स्वागत आहे. थँक्यू. कल्पनाजी, स्वागत आहे तुमचं आमच्या सेटवर. थँक्यू. डॉक्टर कल्पना खराडे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर सध्या सोमय्या कॉलेजमध्ये त्या बीएड आणि एमएड विभागाच्या उपप्राचार्य आहेत. वयाच्या 13व्या वर्षी त्यांची दृष्टी कमी होत चालली याची जाणीव त्यांना झाली. त्यापूर्वी सुद्धा काही वर्ष त्यांना दिसण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं होतं. त्यानंतर त्यांना कळलं की याच्यावरचे उपचार रशियामध्ये होतात. त्यामुळे त्यांचे वडील, जे त्यावेळी पोस्ट खात्यामध्ये कर्मचारी होते, त्यांना रशियाला घेऊन जायचा निर्णय घेतला. त्यानंतर सुमारे 12 वर्ष रशियात घालवल्यानंतर त्या 1991 मध्ये पुन्हा भारतात आल्या आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आज त्यांनी त्यांचं एक वेगळं स्थान निर्माण घेतला. त्यानंतर सुमारे 12 वर्ष रशियात घालवल्यानंतर त्या 1991 मध्ये पुन्हा भारतात आल्या आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आज त्यांनी त्यांचं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. कल्पनाजी, ज्यावेळी शाळकरी वयामध्ये वयाच्या 11, 12, 13 या टप्प्यामध्ये मला याची जाणीव व्हायला लागली की आपल्याला आता दिसणं कमी होत चाललेलं आहे, तर तो काय काळ होता आणि त्यावेळी काय वाटायचं? तो काळ खरं खूप अनिश्चिततेचा काळ होता. केवळ मीच नाही तर माझं सगळं कुटुंब या अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकलेलं होतं. कारण डॉक्टरांनी जेव्हा हा एक दुर्दैवी निर्णय घेतला की तुमच्या मुलीला रेटिनायटिस पिगमेंटोसा नावाचा एक दुर्धर असा आजार झालेला आहे, ज्या आजारावर कुठलाही उपाय त्या काळी नव्हता आणि खरं तर अजूनही नाहीये. तर आणि तिची व्हिजन जी आहे, तिची दृष्टी जी आहे, ती हळूहळू कमी होत जाणार आहे आणि एक दिवस असा उगवणार आहे की तिच्या डोळ्यासमोर अंधार असणार आहे. एका क्षणी असं झालं की आम्हाला असं कळलं की ह्या आजारावर रशियामध्ये प्रायोगिक स्वरूपाचे उपचार चालू आहेत. आणि ते जेव्हा कळालं तो आमच्यासाठी एक खूप छोटा का होईना पण एक किरण होता, आशेचा किरण होता. आणि आम्हाला तो आशेचा किरण जो आहे तो सोडायचा नव्हता. आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं पाठबळ नव्हतं, ना पैसा, ना सत्ता, ना वशिला, काहीच नाही. आणि अशा वेळेला जेव्हा एक मध्यमवर्गीय वडील असे विचार करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे त्या दृष्टीने. म्हणजे त्यांनी किती लोकांना अप्रोच झाले असतील, किती एनजीओजना आम्ही अप्रोच झालो होतो. हे सगळं करता करता शेवटी भारत सरकारने आम्हाला जाण्याची परवानगी दिलीच, पण आमच्यासाठी विमानाचं तिकीट सुद्धा अरेंज झालं. आणि हे सगळं करून जेव्हा आम्ही रशियामध्ये गेलो 1979 मध्ये खूप मनामध्ये आशा घेऊन खरं तर आम्ही गेलो होतो की आता सर्व काही चांगलं होणार आहे, जी भीती होती ती दूर होणार आहे. आणि ह्या आशेने जेव्हा आम्ही रशियन हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या समोर बसले आणि त्यांनी माझी जेव्हा तपासणी सुरू केली, त्यानंतर त्या डॉक्टरांचा चेहरा खूप गंभीर झाला आणि ते म्हणाले की सॉरी, ह्या मुलीचा आजार खूप पुढे गेलाय आणि तिच्यावर आता आपण नाही काही करू शकत. तेव्हा एक खूप मोठा धक्का आम्हाला बसला होता. पण माझ्या वडिलांनी खूप विनंती केली, अक्षरशः म्हणजे हात जोडून विनंती केली की मी ह्या मुलीला खूप प्रयत्नांनी इथे आणलेलं आहे, तुम्ही बिना ट्रीटमेंटची मी तिला नाही घेऊन जाणार आहे. मग कदाचित कुठेतरी त्यांचं मन द्रवलं आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण हिला ट्रीटमेंट सुरू तर करूया, पुढचं पुढे पाहता येईल. मग पहिला कोर्स जेव्हा 10 दिवसाचा झाला, त्याच्यानंतर ते म्हणाले की परत या 6 महिन्यांनी, जे आम्हाला अशक्य होतं. कारण पहिल्यांदाच आम्ही इतक्या कठीण परिस्थितीत गेलेलो होतो की 6 महिन्यांनी परत या म्हणजे अगदी अशक्यप्राय, सगळं जे शक्य नसतं झालं. पण त्यावेळेला भारतीय दूतावास मदतीला उभा राहिला आणि त्या काळचे अँबॅसेडर जे गुजराल, इंद्रकुमार गुजराल, जे नंतर आपल्या भारताचे काही काळ पंतप्रधान राहिले होते, ते उभे राहिले पाठीशी आणि ते म्हणाले की मिस्टर खराडे, तुम्ही इतक्या प्रयत्नांनी इथे आलेला आहात, तुम्ही मुलीची ट्रीटमेंट केल्याशिवाय परत जाऊ नका. जो काही तुम्हाला मदतीची गरज आहे ती एम्बसी तुम्हाला पुरवेल. आणि त्यांनी खरंच या शब्दाला ते जागले. पण तिथं अडचण ही आली की मी SSC DED झाले होते भारतातली आणि त्यामुळे माझं क्वालिफिकेशन तिथल्या हायर एज्युकेशनच्या दृष्टीने फक्त 8वी पास होतं. मग मला तिथं असं सुचवण्यात आलं की तुम्ही इथली 10वी पास करा. मग मी पुन्हा एकदा शाळेमध्ये गेले, रशियन शाळेमध्ये युनिफॉर्म चढवून बसले आणि 10वी पास केली. तिथल्या कॉलेजची एंट्रन्स टेस्ट दिली आणि मग मी कॉलेजमध्ये प्रविष्ट झाले. मी जे रशियन भाषेमध्ये
रशियन भाषेत माझं सर्व शिक्षण झालंय आणि मी जे शिक्षण घेतलंय ते MA इन एज्युकेशन, मास्टर ऑफ आर्ट्स इन एज्युकेशन. आणि अमोल, मला खरंच सांगायला आनंद वाटतो की मी त्या कॉलेजची त्या वर्षाची टॉपर होते MA मध्ये, रशियन भाषेत शिक्षण घेऊन सुद्धा. आणि नंतर मग नॅचरली माझ्या आकांक्षांना कुठेतरी एक पंख मिळाल्यासारखं झालं आणि मग मला पुढची दुसरी शिखरं दिसायला लागली. मग मला असं वाटलं की मी PhD का नाही करू, मी इथपर्यंत येऊ शकले यशस्वीपणे, तर मला PhD सुद्धा नक्कीच करता येईल. ज्यावेळी तुम्हाला याची जाणीव झाली की त्यानंतर आता आपली दृष्टी सुधारू शकत नाही किंवा ती आता उत्तरोत्तर कमी कमी होत जाणार आहे, याच्यामुळे जी एक नैसर्गिक साहजिक जी निराशा येते त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? मला असं वाटतं की मी माझ्या मनानेच काही एक स्ट्रॅटेजीज आखून घेतल्या होत्या. कारण एक मला कळालं की हा जो माझा प्रॉब्लेम आहे, जोपर्यंत माझी ट्रीटमेंट राहणार आहे तोपर्यंतच मला हे जग दिसणार आहे. आणि जे जग मला दिसत होतं त्या काळी ते तसं पुरेसं नव्हतं. मला फक्त जेमतेम माणसांचे चेहरे जवळून पाहिल्यावरच दिसत होते, टीव्ही पाहता येत नव्हता, पुस्तक वाचणं बंद झालं होतं, लिहिण्याचं रायटिंग विजन जेमतेम उरली होती, एकटी दिवसा प्रवास करणं अशक्य झालं होतं. फक्त आकाश दिसायचं, फक्त सूर्य दिसायचा, चंद्र दिसणं, तारे दिसणे बंद झालं होतं. म्हणजे मनात कितीही स्वप्नांचा चंद्र आणि तारे असले तरी फक्त सूर्यच दिसत होता. मग तो सूर्यच माझा खरं तर प्रेरणास्थान बनला की मला सूर्य बघायचंय, मला ही किरणं बघायचीत, मला ती बघायचीत बस. आणि मग त्यामुळे मग मी स्वतःला ठरवून घेतले की जितके दिवस मला हा सूर्य दिसणार आहे, जितके दिवस आकाश दिसणार आहे, तितकं पाहून घ्यायचं. पुढे नंतर अंधार आहेच आणि अंधार जरी असला तरी मनातला चंद्र तर आहेच ना, तो तर कोणी माझ्याकडून काढून नाही घेऊ शकत. त्यामुळे आणि एक गोष्ट आहे की स्वप्न पाहायला डोळे नाही लागत, स्वप्न पाहायला हृदय लागतं, जे माझ्याकडे मला वाटतं व्यवस्थित धडधडत होता. बिलकुल. एकूण तुम्ही 12 वर्ष रशियामध्ये काढले. ज्यावेळी तुम्ही रशियातून पुन्हा भारतात आलात त्यावेळी तिथल्या लोकांचा पर्स्पेक्टिव्ह आणि भारतातल्या लोकांचा पर्स्पेक्टिव्ह ह्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का? काय वेगळेपण तुम्हाला भारतात आल्यावर मिळालं? माझ्या अपंगत्वाबद्दलच जर बोलायचं झालं तर खरं सांगू का अमोल की इथं मला जेव्हा दृष्टी माझी कमी कमी होत होती भारतामध्ये रशियात जाण्यापूर्वी, तेव्हा माझ्या मनामध्ये एक न्यूनगंड होतं की मला असं वाटायचं की माझ्यात काहीतरी उणीव आहे. सगळेजण माझ्याकडे बघतायत, सगळेजण माझ्याविषयी कुजबूज करतायत. कुठे जरी गेलं, गर्दीत गेलं किंवा लग्नाकार्यांना गेलं किंवा कुठल्या समारंभाला गेलं की मला जर दिसलं नाही तर सगळे लोक माझ्याकडे असे बघत राहायचे. ती जी दृष्टी होती ना लोकांची किंवा ते जे बघणं होतं, ती जी कुजबूज होती ती मला खूप असह्य व्हायची. पण रशियामध्ये मला ना हा माझ्यामध्ये हे व्यंग आहे याची काय म्हणतात ही न्यूनत्वाची जी भावना आहे ना ती पूर्णपणे गेली. कारण कदाचित एक भाषेचा इथं एक प्रभाव असतो. काय असतं, मला इथं ती मुलगी आंधळी आहे असं म्हणायचे. तो आंधळी शब्द हा इतका रूढ वाटतो ना ऐकायला. आंधळीपेक्षा अंध बरं नाही वाटत का सांगा? तर रशियन भाषेमध्ये त्याला शब्द होता अनाप्लोखाविदित, म्हणजे तिला थोडासा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. तर त्या एका वाक्यानेच त्या सगळा पर्स्पेक्टिव्ह बदलतो बघा की म्हणजे मला प्रॉब्लेम आहे पण थोडासा प्रॉब्लेम आहे ना. त्यामुळे मी सुद्धा माझ्या आयुष्याकडे ओके मला थोडासा प्रॉब्लेम आहे असंच पाहायला लागले. पुन्हा भारतात आलात त्यावेळी तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्येच काम करण्याचा निर्णय घेतला? कारण माझं क्वालिफिकेशन ते होतं. आय वॉज MA इन एज्युकेशन आणि PhD इन एज्युकेशन. त्यामुळे माझं जे स्पेशलायझेशन होतं ते मी टीचर एज्युकेटर म्हणजे टीचर ट्रेनर ही होते. त्यामुळे मग मी जेव्हा जॉब स्वीकारला सौमय्या महाविद्यालयामध्ये तेव्हाची परिस्थिती अशी होती अमोल की BEd कोर्स जो होता, बॅचलर ऑफ एज्युकेशन, जो सेकंडरी टीचर ट्रेनिंग कोर्स आहे, त्या कोर्सला हा अंधांना सहजासहजी प्रवेश दिला जात नव्हता. त्या काळी अंधा म्हणजे अपंगांसाठीचं विशेष PWD ऍक्ट आलेला नव्हता, अशा काही लेजिस्लेशनचा सुद्धा आधार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये अशा क्षेत्रामध्ये मी टीचर एज्युकेटर बनणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं. आणि त्याला कारण म्हणजे दोन व्यक्तींचा सपोर्ट किंवा दोन गोष्टींचा सपोर्ट की पहिल्यांदा सौमय्या मॅनेजमेंटने मला जशी मी आहे तसं स्वीकारणं आणि सेकंड म्हणजे त्या काळचे जे प्रिन्सिपल होते डॉक्टर देशमुख, त्यांनी माझ्या डिसेबिलिटीपेक्षा माझ्या ॲबिलिटीवर जास्त विश्वास ठेवला आणि मला ही संधी उपलब्ध करून दिली. मला असं वाटतं की हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ देम. या आपल्या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण लगेच भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा.
स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा मध्ये आपण गप्पा मारतो आहोत डॉक्टर कल्पना खराडे यांच्याशी. कल्पनाजी, ज्यावेळी काही चॅलेंजेस येतात, काही आव्हानं येतात किंवा काही नकारात्मक परिस्थिती उभी राहते, त्यावेळी लोकांचा बऱ्याचदा देवावर असलेला विश्वास उडतो, ज्यांचा नसतो त्यांचा बसतो. तुमच्या बाबतीत या सगळ्या प्रवासात नेमकं काय झालं? तुमचा देवावर विश्वास आहे? कसं असतं अमोल, की कुठल्याही कुटुंबावर किंवा कुठल्याही व्यक्तीवर जेव्हा एखादं संकट कोसळतं तर तेव्हा तो एक 4 अवस्थांमधून जात असतो, 4 स्टेजेसमधून जात असतो. पहिलं म्हणजे ती व्यक्ती आणि त्याचं कुटुंब एक मोठ्या शॉकला सामोरं जातं. शॉक, जो शॉक त्यांना अगदी बधीर करून टाकत असतो अंतर्तः अगदी. दुसरी जी स्टेज असते ती म्हणजे डिनायल, की नाही असं काय, असं कधी असतं का, उपाय नाहीयेत, त्या डॉक्टरला काही समजत नसेल, आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ, तिसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ, चौथ्या डॉक्टरांकडे जाऊ. ते मग समजा मग ज्योतिषी आहेत, मग देव आहेत, मग देवळं आहेत, मग नवस आहेत. आणि हे सगळं जेव्हा होऊनही काही होत नाही तेव्हा मग एक अँगरची स्टेज येते, की का देवाला दुसरं कोणी सुचलं, सापडलं नाही, देवाला फक्त मीच मिळाले होते का. तो एक अँगर स्वतःविषयी आणि सो कॉल्ड नशिबाविषयी. आणि मग कुठेतरी मग मला वाटतं एक वैचारिक मॅच्युरिटी येते आणि जेव्हा आपण ह्या सगळ्याला सामोरं जाऊन एक ऍडजस्ट, त्या स्टेजवर एक ऍडजस्ट करायला शिकतो. आणि मला वाटतं मग त्या चौथ्या स्टेजवर जेव्हा आपण येतो, ऍडजस्टमेंट स्टेजवर येतो, तेव्हा आपण खऱ्या दृष्टीने निर्णय घ्यायला लागतो आयुष्यामध्ये. तोपर्यंत अदरवाईज हे तिन्ही स्टेजेस जे आहेत हे खूप वादळी असे स्टेज असतात कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात, जेव्हा हा शॉकला, कुठल्याही प्रकारच्या शॉकला त्यांना सामोरं जावं लागतं. तर येस, सुरुवातीला जसं मी म्हटलं की माझ्याही आयुष्यात ती अँगरची स्टेज आली, पण ह्या सगळ्याला बघून जेव्हा मी नंतर एक मॅच्युअर्ड पद्धतीने एक निर्णय घेतला की फाईन, माझ्यामध्ये डिसेबल आहे आणि ती लाईफ लॉंग राहणार आहे जोपर्यंत विज्ञानात काही किमया होणार नाही पुढे. त्यामुळे मला माझ्या डिसेबिलिटीला रिइंटरप्रिट करणं गरजेचं आहे. मला माझ्या डिसेबिलिटीपेक्षा माझ्या ॲबिलिटीवर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. त्यामुळे रिइंटरप्रिटिंग डिसेबिलिटी जेव्हा मी स्वीकारली तेव्हा मला असं वाटतं की मग मला सगळ्या गोष्टी बऱ्याचशा सुकर होत गेल्या आणि मग मी एक पुढे जाण्याचा निर्णय केला. आणि तो एक स्ट्रॉंग डिझायर होती की मला आय वॉन्ट टू मूव्ह अहेड, मला सक्सीड व्हायचंय. मी जो हा निर्णय घेतला की मला माझ्या आयुष्याचं कंट्रोल मला माझ्या हातात असला पाहिजे, इतर कुणाच्याही नाही. ती जी स्टेज होती की टेकिंग कंट्रोल. देव पाठीराखा आहे याच्यावर माझी आता नक्की श्रद्धा आहे. आपण पुढे व्हायचं असतं, मग देव मागे आहेच. जसं स्वामी समर्थ म्हणतात की तू पुढे हो, भिवू नको, मी तुझ्या मागे आहे. पण पुढे तर आपल्यालाच व्हायचंय. खरंय. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला साथ देणाऱ्या किंवा तुम्हाला खूप जवळून ओळखणाऱ्या अशा काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया आता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. बघूया कोण आहेत ते आणि काय म्हणतात. कल्पना मॅडम नमस्कार. नमस्कार. मी विजय जोशी. तुम्ही जे संशोधन करता आहात ते इतक्या उच्च दर्जाचं आहे. असं एवढं उच्च दर्जाचं संशोधन तुम्ही कसं करू शकता याचं आम्हाला खरोखरच आश्चर्य वाटतं. मॅडम, एखाद्या माणसाला व्यंग असलं की त्याच्याविषयी आपल्याला कणव वाटते, आपल्याला आस्था वाटते, पण तुमचा मृदू स्वभाव असा आहे. मला आठवतं की तुमच्याबरोबर असलेले तुमचे विद्यार्थी, शिक्षक, इव्हन आमचे प्यून किंवा अगदी आपल्या दरवाजावरती उभा राहणारा दरवान, आपली नेहमी भेट संध्याकाळी जाताना व्हायची. आणि जाताना तुम्ही त्या खुर्चीमध्ये बसलेला असायचा, पण त्या रिक्षावाल्याची वेळ सुद्धा कधी चुकली नाही, कारण मॅडम ना उशीर होईल. मॅडम, तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही जी माणसं जोडली आहेत आणि ज्या पद्धतीने माणसांच्या मनामध्ये तुमच्याविषयी ममत्व जागृत केलंय त्याला खरोखरच तोडलं. मी शिल्पा सावंत, के.जे. सोमय्या सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये ऍज अ असिस्टंट. तुमच्याविषयी ममत्व जागृत केलंय त्याला खरोखरच तोडलं. मी शिल्पा सावंत, के.जे. सोमय्या सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये ऍज अ असिस्टंट प्रोफेसर जॉईन झाले आणि जॉईन झाल्यानंतर प्रिन्सिपल सरांना भेटून मी मला असलेल्या डिफिकल्टीज सांगाव्या की मलाही डोळ्यांचा काहीतरी त्रास आहे, मला काहीतरी चॅलेंजेस आहेत आणि ते सांगण्यासाठी मी प्रिन्सिपल सरांकडे गेले. आणि सरांनी माझं कोणतंही बोलणं ऐकून घेण्याआधी त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं की बीएड मध्ये कल्पना मॅडम आहेत, त्यांना जाऊन भेट. आणि मला अजूनही आठवतो तो दिवस. 2.5 वर्ष झाले या गोष्टीला. तुम्हाला भेटल्यानंतर तुमच्याकडून जे काही मला तुमचे अनुभव ऐकायला मिळाले, तुम्ही सांगितलं की तुम्ही कोणत्या प्रकारे तुमचं उच्च शिक्षण घेतलं, कोणत्या प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्यात असलेल्या डिफिकल्टीज वरती मात करून तुम्ही तुमचं शिक्षण घेतलं आणि आज तुम्ही जी जबाबदारी स्वीकारलेली आहे कॉलेजमध्ये, तुम्ही कशा या सगळ्या जबाबदारी एकटीने पार पाडताय, हे सगळं ऐकल्यानंतर मला असं कुठेतरी जाणवलं की जे
प्रॉब्लेम जे काही मी माझ्याबद्दल सांगते ते अगदीच काही नाहीये, ते अगदीच खूप छोटासा प्रॉब्लेम आहे. आपको बहुत बहुत बधाई हो. जैसे हमने जब ज्वाइन किया था 10 साल पहले, हमने देखा था कि आप बीएड में पढ़ा रहे थे और ये 10 साल में जब भी हमने कोई चैलेंज दिया, आपने उसको चैलेंज नहीं लेते हुए मौका समझ करके लेके एक एक कदम आगे बढ़ी और आज के दिन आप पीएचडी साइड हो, एमएड में पढ़ाते हो और इंटरनेशनल कॉन्फ्रेंसेस में जाके पेपर भी प्रेजेंट किया है और विजुअली चैलेंज स्टूडेंट्स के लिए बहुत रिसर्च में बहुत इंस्ट्रक्शनल मॉड्यूल्स किया है. तो यू डिजर्व ऑल दी अवार्ड्स विच आर बीइंग शवर्ड ऑन यू. तर कल्पनाजी, तुमचं गणगोत मोठं आहे. हे गणगोत आहे म्हणून मी आहे खरं म्हणजे. आता तुम्ही आमच्या प्रिन्सिपलचं पण मुलाखत ऐकली, त्यांचा पण खूप वाटा आहे मला सपोर्ट करण्यामध्ये. ह्या गप्पा आपण अजून सुरू ठेवूया. पुढच्या भागात आपण भेटणार आहोत अजून काही नव्या प्रश्नांसह. पुन्हा एक ब्रेक घेऊया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारत आहोत डॉक्टर कल्पना खराडे यांच्याशी. कल्पनाजी, वयाच्या 12व्या-13व्या वर्षी ज्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा याची जाणीव झाली तो क्षण आणि आजचा तुमचा क्षण, ज्यावेळी तुम्ही एक उत्तम शिक्षिका म्हणून तुमचं नाव लौकिक झालेलं आहे, अनेक विद्यार्थी आहेत, त्यावेळेचा तो क्षण आणि आजची तुमची पोझिशन, या सगळ्या प्रवासानं काय शिकवलं असं तुम्हाला वाटतं? आपल्याला कितीही संकट आली तरी आपल्याला त्याच्यावर मात करायचा एकदा निर्णय झाला ना की मग पुढे निश्चय, घेतलेल्या निर्णयावरची निष्ठा, येणाऱ्या समस्यांचं निराकरण हे केलं म्हणजे सगळे 4 नी आणले आपल्या वागण्यात तर सगळं ठीक आहे. नाहीतर मग निराशा हा 5वा नी येऊ शकतो, जो मी नाही येऊन दिला स्वतःच्या आयुष्यामध्ये कधी. जनरली लोकांना असं वाटतं की आम्ही अपंग आहोत, आम्हाला स्वीकारावं जगाने. पण नाही, आम्हाला सुद्धा जगाला स्वीकारता आलं पाहिजे. मला माझ्या कलिग्सना स्वीकारता आलं पाहिजे जसे आहेत तसे. मला माझ्या विद्यार्थ्यांना स्वीकारता आलं पाहिजे जे जसे आहेत तसे. मी टू बी व्हेरी फ्रँक क्वाईट अपडेटेड आहे. कुठले सिनेमे आहेत, कुठली गाणी आहेत, कुठलं नाटक आहेत, काय फॅशन आहे, आय एम क्वाईट अपडेटेड अबाउट इट. कारण मग मला त्या पियर्सना, माझ्या कलिग्सना, माझ्या स्टुडंट्सना स्वीकारायचं आहे. मला त्यांच्यातला एक भाग व्हायचा असेल तर मला त्यांच्यासारखं होणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही प्रत्येक या स्टुडिओमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना असं सांगतो की तुम्हाला स्वतःशी काय बोलावंसं वाटतं ते तुम्ही बोला. आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की अगदी थोडक्यामध्ये शेवटी ज्यावेळी आपण स्वतः संवाद साधत असतो त्यावेळी काही गोष्टी आपल्याला स्वतःशी बोलाव्याशा वाटतात. तर आज काय वाटतं की डोळे बंद करून तुम्हाला स्वतःशीच जर बोलायचं झालं तर काय बोलाल? कल्पना, इथपर्यंत तू आलीयस खरं, फाईन. आकाश दिसत नाहीये पण ते आहेच ना निळं. आकाश रात्रीचं दिसत नाहीये, काळोख आहेच, पण चंद्र आहेच ना तिथे. कितीही नाही म्हटलं तरी चंद्र आहे, कितीही नाही म्हटलं तरी चांदण्या आहेत. तसाच तुझ्याही मनात स्वप्नांचा चंद्र आहे, तुझ्याही मनात अनेक चांदण्या आहेत स्वप्नांच्या. त्या पेटत्या ठेव, त्या लुकलुकत्या ठेव. कारण अजूनही खूप पुढे जायचंय, अजूनही खूप करायचंय, स्पेशली माझ्या या गोजीरवाण्या दृष्टीहीन मुलांसाठी. त्यामुळे पुढे चालायचंय कल्पना. आतापर्यंत चालत आलीस तसंच अजून पुढे. क्या बात आहे. तुमचं हे तारांगण असंच तुम्हाला प्रकाश देत राहो आणि त्याचबरोबर तुम्ही घडवत असलेल्या पिढीला सुद्धा ते तसंच प्रकाश देत राहो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी या गप्पा मारल्यात त्याबद्दल. जिंदगी मिलेगी दोबारामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागामध्ये अशीच वेगळी दृष्टी देणाऱ्या काही पाहुण्यांसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.